माणिक पाटील इथे उपस्थित आहेत. आम्ही त्यांना विनंती करत आहोत की आपण आपलाही सन्मान स्वीकारावा. हा सन्मान करतील श्री मिलिंद पाटील. सन्माननीय माणिकजी पाटील यांचे इथे या मंचावर या सुंदरशा सोहळ्यामध्ये स्वागत होत आहे. मिलिंद पाटील यांच्या शुभ हस्ते. प्रेमाचं प्रतीक म्हणून ही शाल प्रदान केली जाते. लोकमान्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त सन्माननीय सुबोधजी आचार्य आपलेही या सोहळ्यामध्ये स्वागत आहे. हे स्वागत करतील ज्योती शेवाळे. सन्माननीय डांगे सर इथे उपस्थित आहेत. आम्ही त्यांनाही विनंती करत आहोत गुरु शिष्य स्नेह संमेलनामध्ये होत असलेलं आपलं स्वागत आपण स्वीकारावं. हे स्वागत करण्यासाठी आणि मला वाटतं कदम सरांना सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. टाळ्या वाजून तर आपण त्यांचं स्वागत केलंच आहे, पण आता पुष्पगुच्छ आणि श्रीफळही त्यांनी स्वीकारावं आणि आमचं स्वागत त्यांनी स्वीकारावं अशी आपल्याला विनंती. मान्यवरांचे मनापासून धन्यवाद. ही आपली दुसरी भेट आहे. यापूर्वी सुद्धा आपण भेटलो होतो, पण कार्यक्रमाच्या सुरुवातीसच मला नमूद करावंसं वाटतं की गेल्या वर्षी विश्वास चव्हाण हा आपला शाळा सोबती, त्याचा मुलगा अक्षय चव्हाण आपल्या कार्यक्रमासाठी इथे आला होता, गायला होता. आपल्या आनंदात तोही सहभागी झाला होता. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की तो आज आपल्यामध्ये नाही आणि म्हणून आपण मला वाटतं त्याला श्रद्धांजली अर्पण करूया. कृपा करून आपण 1 मिनिट उभं राहावं. देणं घेणं हा व्यवहार झाला, पण जीवन जगताना प्रत्येक गोष्टीत असा व्यवहार होत नाही. काही दिल्यानंतर काही मिळतं हा व्यापार, पण दिल्याने जे वाढतं ते प्रेम, आणि हेच प्रेम असतं मित्रमैत्रिणींमध्ये. आणि म्हणूनच आजचा छानसा हा शानदार सोहळा. या सोहळ्याच्या निमित्ताने दीपाली मुळे या प्रास्ताविक करतील. नमस्कार. इथे उपस्थित सर्व मान्यवर, माजी आजी सगळे शिक्षक आणि जमलेल्या माझ्या सर्व सिनियर आणि ज्युनियर मित्रमैत्रिणींचे प्रथमतः मी मनापासून हार्दिक स्वागत करते. आज आपण सर्वजण या ठिकाणी लोकमान्य शिक्षण संस्थेच्या जवाहर विद्याभवन शाळेच्या विश्वस्त मंडळ, आजी माजी शिक्षक आणि आपल्या या शाळेच्या वटवृक्षावर बहरलेल्या अनेक फळाफुलांपैकी एक असलेले सगळे विद्यार्थी एकत्र जमले आहोत ते या मेळाव्यासाठी. मला अजून आठवतो तो शाळेचा पहिला दिवस. आईचे बोट धरून शिशुवर्गातल्या रंगीबेरंगी बाक असलेल्या वर्गातला माझा प्रवेश. कधी ही शाळा माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनून गेली कळले सुद्धा नाही. आणि इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये शाळेबद्दल अशाच अनेक आठवणी आहेत.
प्रत्येकाच्या मनाचा कोपरा या आठवणींनी भरून गेलेला आहे. आणि आज आपण इथे एकत्र जमल्यावर आपल्या सगळ्यांच्या मनामधल्या त्या गोड स्मृतींना एक नवीन उजाळा मिळाला आहे. आठवणी ह्या कधी न संपणाऱ्या ठेवा असतात. त्या अशाच जपून ठेवायच्या असतात, कारण त्या आपल्याला मदत करत असतात. आपल्या भावी जीवनासाठी वेळोवेळी त्याचा आपल्याला उपयोग होत असतो. तो आपल्या मनाला आणि आपल्यातल्या प्रतिभेला उभारी देण्यासाठी. जवाहर विद्याभवन हे जे शब्द आहेत, हे नुसते शब्द नाही आहेत किंवा हे फक्त शाळेचं नाव नाही आहे. एक ऋण आहे जे आपण कधीच त्याची उतराई नाही होऊ शकत. आपल्या आयुष्यात अनेक अशा गोष्टी असतात ज्यांचं ऋण आपण फेडू शकत नाही. जसं आपली आई आपल्याला जन्म देते, लहानाचं मोठं करते. आपण काहीही केलं तरी तिचे ऋण फेडू शकत नाही. ज्या देशामध्ये आपण जन्म घेतला, ही आपली भूमाता, तिचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. तशी जी शाळासुद्धा आहे, ज्या शाळेकडून आपल्याला जे काही मिळालंय त्याची तुलना कशाची होऊ शकत नाही. हे एक अतुलनीय नातं आहे आणि हे नातं जपण्यासाठीच आपण सगळेजण आज इथे उपस्थित आहोत. आपण सगळे इथे आलो आहे ते मनामध्ये काहीतरी इच्छा बाळगून आणि शाळेसाठी काहीतरी करायचे ही जिद्द बाळगून. पहा ना, प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला सगळ्यांना आवडत असतं, पण ते सगळ्यांना जमत नाही. आपण आपापल्या प्रवाहामध्येच राहतो. पण काही अशा व्यक्ती असतात ज्या त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहतात आणि फक्त पोहतच नाही तर त्या यशस्वीसुद्धा होतात. आपल्यामध्ये अशीच अनेक यशस्वी माणसं आहेत आणि त्यातला एक महत्त्वाचा जो व्यक्ती आहे, ज्याच्या स्वप्नातून हा आजचा जो कार्यक्रम आहे तो साकार झालेला आहे. एक यशस्वी ॲडव्होकेट सुजय गावडे. 2002 ते 2006 एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा ॲडव्होकेट बनतो आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये पब्लिक प्रॉसिक्युटरचं पद भूषवतो. आज त्यांचं श्री अँड कंपनी नावाची एक ॲडव्होकेट फर्म ते चालवतात आणि त्यांच्या जिद्दीने आज हा कार्यक्रम उभा राहिला आहे. आपण खूप म्हणतो की कार्यक्रम करायचा आहे, मला शाळेसाठी करायचं आहे, पण करायचं म्हणजे निश्चित काय आहे ते दिशा देण्याचं काम करणारा एक दीपस्तंभ आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि मागच्या वेळी जे या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी त्यांचं उत्स्फूर्त भाषण ऐकलं होतं, त्यांची थिअरी बघितली होती. एक जादूगार असतो जो आपल्याला आपल्या जागेवर बसल्या ठिकाणाहून आपल्या शाळेमध्ये घेऊन जात असतो आणि ते काम त्यावेळी त्यांनी केलं होतं. बघूया आपल्याला आज ते काय मार्गदर्शन करतात. मी त्यांना विनंती करते, प्लीज ॲडव्होकेट सुजय गावडे. सर्वप्रथम इथे जमलेल्या माझ्या माननीय प्रमुख पाहुणे व माझ्या मैत्रिणी व गुरुजन, मी माझ्यातर्फे तुम्हाला मी नमस्कार करतो आहे. आता मला आत्ताच माझी जी कलिग होती ती बोलली की हे माझं स्वप्न नाही, हे आहे स्वप्न ते पंत सरांचं. मी फक्त एक मीडिया आहे. आज मोठ्या संख्येने आपण इथे जमले पाहून माझ्या मनात जो आनंद होतोय तो मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. जे स्वप्न मनात बाळगून आपण या मेळाव्याची सुरुवात केली होती दिनांक 15 एप्रिल 2011 रोजी आपण गुरु शिष्य स्नेह संमेलन आयोजित केले होते. त्याला मिळालेल्या भरघोष प्रतिसादानंतर आज इथे हा सर्व जनसमुदाय आलेला पाहून आपले मनोरथ लवकरच पूर्ण होईल याबद्दल आम्हाला शंकाच वाटत नाही. असो, नेहमी मी जेव्हा भाषण करतो तेव्हा एखादी एक्सरसाइज करतो. ह्या वेळीसुद्धा एक छोटी एक्सरसाइज आहे. मित्रांनो,
छोटी एक्सरसाइज करणार आहेत की तुमचं जे लक्ष आहे ते माझ्याकडे केंद्रित झालं पाहिजे. प्रत्येकाने आपला मोबाईल काढायचा आहे का मोबाईल? फक्त बोलून चालणार नाही, मोबाईल काढा. रेडी? नंबर लिहून घ्या. 987 066 5200. हा माझा नंबर आहे, सेव्ह करायचा आहे. तुम्ही मला सेव्ह का करायचं आहे? हा प्रोग्राम झाल्यानंतर 24 तासात तुमचा मला अभिप्राय पाहिजे. नंबर जर क्लिअर नाही आला मी हळूहळू बोलते. 987 066 5200. मिळाला सगळ्यांना? सगळ्यांनी सेव्ह केला? रिप्लाय देणार? अरे आवाज येतोय नाही, मला वाटत नाही तो कोणी रिप्लाय देत. व्हेरी गुड. माझं नाव विचारत आहे सरप्राईजली. हां, 2011 मध्ये सगळ्यांनी वाहवाह केली आणि माझं नाव विसरला तुम्ही सरप्राईजली. त्याच्यामुळेच मी नंबर दिलाय. तुम्ही इकडून तुमची मेमरी शॉर्ट न होता तुम्ही गेल्यानंतर 24 तासाचा अवधी दिला आहे, तुम्ही कन्फर्मेशन देण्यासाठी केलं आहे मी. असं नाही, मला माहीत आहे तुमची शॉर्ट मेमरी आहे, मला जाणून आहे मी शॉर्ट, त्याच्यामुळे तुम्हाला मी नंबर दिला आहे. असो, चालतंय. अजून एक तुम्हाला विनंती आहे. प्रत्येकाने हल्ली फेसबुक खूप फॅड झालं आहे, पण आपण त्याचा उपयोग आपल्या कम्युनिकेशनसाठी करायचा आहे. आपले जे आवडीचे सर आहेत ना किंवा टीचर आहेत त्यांना आपल्याला ॲड करायचं आहे. ॲड करून त्यांना आपल्या फेसबुकमध्ये घ्यायचं आहे. ह्याचं तात्पर्य म्हणजे आपल्याला लोकांना संघटित करायचं आणि जवाहर विद्या भवनचा माजी विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जायचं आहे. हा दृष्टिकोन. गेल्या आठवड्यात मी पाटणकर सरांना फोन केला. सर तुमचं फेसबुकचं अकाउंट आहे का? सर बोलले अरे बापरे मला हे काय येत नाही. तो आय गेट अपसेट. सर फेसबुक नाही. तर मी त्यांच्या कन्येला रिक्वेस्ट केली सरांना सांगून फेसबुकमध्ये अकाउंट करा, कारण का त्यांनी आपले कोऑर्डिनेशन तयार होईल. तर आय एम त्याच्या कन्येला आय एम रिअली थँक्स टू हर. तिने फ्रॅक्शन ऑफ सेकंड अकाउंट इनकॅश केलं आणि ते आम्ही लगेच त्याचं ॲक्सेप्ट केलं आणि मल्टिप्लिकेशन. मग थोडक्यात तुम्हाला जो मी एक मेथड सांगतोय ते आपण एकत्र म्हणजे आपल्याला संघटित व्हायचं आहे. संघटित आपला जो प्रयास जो आहे तो संघटित होण्यासाठी. असो, तुम्ही म्हणाल आज ह्या स्नेहसंमेलनाबद्दल तुला काय वाटतं? मला वाटतं हे स्नेहसंमेलन प्रत्येक वर्षी व्हावा. कारण आता तुम्हाला एखादं फळ खायचं वाटलं, फळ कसं लगेच येत नाही, ते लावावं लागतं, नंतर ते मोठं होणार, मग त्याला फळं येणार. किती अवधी जातो? 4 ते 5 वर्ष. जर आपण दरवर्षी केलं ते एक ते कंटिन्युएशन राहतं आणि जे 5 वर्षांनी जे येतं ते स्टडीली राहतं. त्याला दिस कॉल एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. जी लॉंग टर्म जसे शेअरमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असते ना, ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. दिस इज कॉल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल हे काय सुजेला वेळ लागलाय, हे काय गेट टुगेदर दरवर्षी घेतो. पण मी तुम्हाला मित्रांनो एक सांगू इच्छितो, हे जे गेट टुगेदर आहे हे फक्त शाळेपुरती मर्यादित नाही आहे. ह्यामुळे आपल्या पर्सनल लेवलला पण खूप मदत होते. माझा मित्र गुगलचा कंट्री हेड आहे हे मला माहीत नव्हतं, पण बिकॉज ऑफ त्या लास्ट मीटिंगमध्ये जेव्हा जवाहर विद्या भवन शाळेमध्ये आम्ही मीटिंग घेतली तेव्हा मला माहीत पडला माझा प्रिय मित्र हा गुगल इंडस्ट्रीचा कंट्री हेड आहे. याचा फायदा झाला ना. त्याच्यामुळे आपण जे एकत्र येतो त्याच्यामुळे हे आपला पर्सनल लेवल बेनिफिट झाला. जवाहर विद्या भवनला झाला नाही, पर्सनल लेवल झाला. म्हणजे आपण इथे जे येतो तुम्ही वेळात वेळ काढून येता,
त्याचा उपयोग हा पर्सनल लेवलला पण होतो. आय विल नॉट इन्सिस्ट की तुम्ही जवाहर विद्याभवनसाठीच झालेला असं नाही. तुमचा प्रत्येकाचा स्वार्थ असतो, कारण का लोक म्हणजे मी आय एम नॉट टेलिंग यू लाईक, पण माझं सांगण्याचं तात्पर्य आहे की आपल्या शाळेचा जो आपला संघटित झाल्यामुळे जो फायदा हा शाळेला जितका होणार आहे त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा होणार आहे. असो, पण जवाहर विद्याभवनचे हे वेळोवेळी जे उपक्रम होतात त्याला आपण पाठिंबा, ॲटलिस्ट मॉरल पाठिंबा तरी दिला तरी ते आपण जवाहर विद्याभवनला खऱ्या अर्थाने मदत केल्यासारखी आहे. तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो. कदम सर यावर्षी 75 वर्षामध्ये पदार्पण करणार आहे. तर त्यांना त्यांची एक त्याच्याबद्दल टाळ्या ॲडव्हान्समध्ये देऊया आपण. ते एक पुस्तिका काढणार आहे. मित्रांनो, बॅक बेंचेस प्लीज, मी जे बोलतोय खूप महत्त्वाचं आहे. सगळे आपले इम्पॉर्टंट वेळ काढून आलेले आहेत, तर प्लीज बसून घ्या, कारण का मी महत्त्वाची अनाउन्समेंट करणार आहे. कदम सरांची इच्छा आहे की त्यांना एक जवाहर विद्याभवनवर एक पुस्तक लिहायचं आहे. त्या पुस्तकमध्ये काय असणार आहे, पंत सरांबद्दल एक माहिती असणार आहे, कदम सरांना वेळोवेळी आलेले अनुभव, त्यानंतर आपल्यापैकी ज्या विद्यार्थ्यांचे मनोगत द्यायचे ते देऊ शकता. त्याचबरोबर जे जे विद्यार्थी आपले उच्च स्तरावर आहेत त्यांचे बी मनोगत देऊ शकता. मग हे कसं साध्य होणार? आपण जर कदम सरांना ही मदत नाही केली, मदत म्हणजे आय एम नॉट टॉकिंग अ द मॉनिटरी, तुम्ही ॲटलिस्ट तुमचं एवढं वेळात वेळ काढून जर तुम्ही कदम सरांना बोला XYZ, लाईक माझा फ्रेंड ही इज अ गुगल हेड, मी त्याचा आय विल गो विथ हिज प्रोफाईल आणि बोला हा असा असा विद्यार्थी आहे, गुगल हेड आहे. तो आपलं काय करायचं नाही, आपल्या खिशातून एकही रुपये नाही पाठवायचा, फक्त यू हॅव टू टेक पेन अँड डिलिव्हर टू इट, एवढंच करायचं आहे. थोडक्यात वेल बिगिनिंग इज हाफ डन. जर तुम्ही ठरवलं, चांगली सुरुवात ही पूर्ण काम अर्ध काम झाल्यासारखं आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला मी जरी ओव्हर बोललं असेल पण ही माझ्या मनातली कळकळ आहे. हे आपल्या जवाहर विद्याभवनच्या सगळ्या विद्यार्थ्यांना संघटित होऊन काहीतरी शाळेसाठी जी आपण ऋण फेडायची ही संधी आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद सुजय. यानंतर जवाहर विद्याभवन शाळा ही ज्या पायावर इमारत उभी राहिली ते स्वर्गीय पंत सर यांच्या कन्या राजे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मुलाचं मार्गदर्शन करावं. गेल्या वर्षी त्यांनी आम्हाला खूप छान भाषण दिलं होतं. त्यांचे विचार ऐकून आम्हाला खूप आनंद मिळाला होता आणि उभारी आली होती. सॉरी, ठीक आहे. यानंतर शाळेचे माजी विद्यार्थी श्री अनिल कांबळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. इथे बसलेले मान्यवर, माजी शिक्षक, आजी शिक्षक आणि माझे मित्रमंडळी, सिनियर, ज्युनियर. आवाज येतोय? ओके, ठीक आहे. माझं मनोगत 1990ला माझी शाळा संपली. शाळेतून मी बाहेर पडलो 1990. आज डेट आहे 2013, 27 एप्रिल. 23 वर्ष झाली शाळेची पायरी ओलांडून. पण आज परत शाळेत आल्यावरती तेच दिवस आठवतात. त्याच गोष्टी आठवणी करण्यासाठी म्हणून हा दिवस आपण सेलिब्रेट बोलण्यापेक्षा एकत्रितपणे घालवतोय. त्याच्यामध्ये माजी शिक्षक आहेत, आजी शिक्षक आहेत. त्यांच्यामध्ये माजी शिक्षकांचा आजी शिक्षकांना मिळालेला गायडन्स आहे, किंवा अजूनही आम्ही लहानच आहोत, त्यांचे विद्यार्थीच आहोत. भले त्यांच्या उंचीपेक्षा आमची उंची वाढली असेल, पण मेंदूने आम्ही तेवढे वाढलेलो नाही आहेत. आजही त्यांचा आशीर्वाद, आम्हाला त्या आशीर्वादाची गरज आहे. याच्यापुढे मी जास्ती बोलत नाही आहे.
कारण सर्वजणच भाषणाला कंटाळला असाल. एवढंच बोलून माझं भाषण थांबवतो. थँक्यू. धन्यवाद अनिल. यानंतर गुगलमध्ये उच्च पदावर असलेले आणि आपल्या शाळेचेच माजी विद्यार्थी श्री हर्षल पेंडसे यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपलं मनोगत सांगावं. नमस्कार. गुड इव्हनिंग. आवाज नाही आला. गुड इव्हनिंग. माझं नाव हर्षल पेंडसे, 1987ची बॅच. शाळा सुरू झाली, ज्युनियर के जी, सिनियर के जी, भरपूर खेळ, त्याच्या बाजूला बायोलॉजीची लॅब आणि तिकडे सांगाडा. आठवते ना सगळ्यांना? खूप भरपूर आठवणी आहेत. आणि सुजय म्हणाला की तुझं जे काय मनोगत आहे ते सांग. युजली मनोगत इथे राहतं, पण 5 मिनटं मला शेअर करायचं आहे आणि 100% मला गॅरंटी आहे की सगळ्यांचं मनोगत तेच असणार आहे. तर मनोगत व्यक्त करायच्या आधी एक छोटासा एक्सरसाइज मला करायचा आहे. शिक्षक नाही, पण सगळ्या आजी माझी विद्यार्थ्यांनी जरा 1 मिनिट उभे राहा. जस्ट उभे राहा. 2005 ते 2013 पासआउट बसून घ्या. 2005 ते 2013चे सगळे बसून घ्या. 2000 ते 2005 बसून घ्या. 1995 ते 2000 बसून घ्या. 1990 ते 1995 बसून घ्या. 1985 ते 1990 बसून घ्या. 1980 ते 85 बसून घ्या. वाव. असे करायचं सर. मला प्रचंड चांगल्या बसून घ्या. मला प्रचंड चांगल्या आठवणी अशा आहेत की शाळा आणि शाळेचे शिक्षकांनी मुलांची प्रगती फक्त पुस्तकांबद्दल केली नाही, तर त्याच्या बियॉन्ड दे हॅव थॉट अबाउट इट. पंत सर साम दाम दंडभेद हे काय आहे ते शिकवायची जरुरी नव्हती. पंत सर यायचे तिकडे, अख्खा लेन रिकामा व्हायचा. मला वाटतं शिक्षक आणि बाकी सगळे पण आत पळून जायचे. म्हणजे धाक काय आहे ते सांगायची जरुरी नाही. आणि आपोआप आम्ही ते त्या गोष्टी शिकलो. बरेच शिक्षक इकडे असे आहेत की माझं इंग्लिश खराब होतं, तर मॅडमनी मला PT पिरियडला म्हणाले, हर्षल तू खेळायला नाही जाणार, तू बस, मी तुला शिकवतो. तेव्हा मला खूप त्रास वाटला की अरे बॉस मी खेळतोय. पण वेन आय थिंक थ्रू, आय थिंक दिस इज जस्ट ग्रेट. खूप शाळा अशा करू नाही शकत. आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वेअर ह्युमंगस. म्हणजे राईट फ्रॉम पुष्प प्रदर्शन करा टू वर्षा सहल करा, अजूनही तेच आठवतं. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये पंत सर मोके नाही सोडायचे. ते म्हणायच्या क्लबमध्ये या, सकाळी 7 ते 12:30 तुमचं एक्सरसाइजेस. मी स्विमिंग शिकलो 2 दिवसामध्ये. पंत सरांनी शिकवलं मला. 2 दिवसामध्ये शिकलो मी स्विमिंग. मला पाण्याची भीती होती, ते म्हणाले पाण्यात जायच्या आधी बाहेर एक्सरसाइज करायचे. पण त्यांनी ॲक्च्युली थिअरी शिकवली की पाण्यात काय होतं. अर्धा तास ती थिअरी, अर्धा तास प्रॅक्टिस. दुसऱ्या दिवशी मी तरंगायला लागलो. अशा प्रचंड भरपूर आठवणी आहेत. शिक्षकांचं भरपूर प्रेम होतं. छडी लागे छमछाम खूप जरुरी आहे असं मला अजूनही वाटतं, पण ते होतं. खूप मजा आली त्याच्यासाठी. एवढंच सांगेन. भरपूर गोष्टी आहेत सांगण्यासाठी, पण संपवायच्या आधी अजून एक छोटासा एक्सरसाइज करायचा आहे. सगळे बसूनच राहा, डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या. डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या, इन आउट. आणि डोळे बंद करून तुमच्या छान आठवणी ज्या आहेत त्या विचार करा. डोळे बंदच ठेवा. जस्ट थिंक अबाउट द ग्रेट मुमेंट्स इन युअर लाईफ. डोळे उघडा.
तर हे सगळ्यांचं मनोगत सेम आहे. सगळ्यांच्या मनामध्ये शाळेचाच विचार येतो. शिक्षकांना पण शाळेचाच विचार आला असणार जेव्हा त्यांनी डोळे बंद केले. आणि मला वाटतं हा सुंदर प्लॅटफॉर्म आहे. दरवर्षी आपण भेटतो. आणि बेस्ट ऑफ लक फॉर ऑल युअर करिअर अँड वॉट एव्हर इंटरॅक्शन्स यू वॉन्ट टू डू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू हर्षल. यानंतर श्री नवीन आचार्य इथे येणार आहेत आणि आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. प्लीज श्री नवीन आचार्य. जमलेल्या माझ्या सगळ्या जवाहर विद्याभवनमधील मित्रांनो, मैत्रिणींनो, माझे गुरुजन मित्रांनो, एक गोष्ट सांगू इच्छितो की मला माझ्या शिशुवर्ग ते 10वीपर्यंतचे माझे क्लास टीचर कोण होते, शिक्षक कोण होते, हे सर्व आजही आठवतात. केडकरबाई आम्हाला 4थीला होत्या, शेणईबाई आम्हाला 8वीला क्लास टीचर होत्या, फेगडे सर होते. दुर्दैवाने आज भांडारकर सर, फेगडे सर आपल्यात नाहीत, परंतु मला आजही आठवतात. परवा आम्ही गेट टुगेदरच्यासाठी एक मीटिंग बसली होती आमची. तेव्हा गोष्ट बोलता बोलता सगळी ज्युनियरची मुलं होती जी 2000 ते 2013मध्ये पासआउट झालेली होती. त्यांना मी एक गोष्ट सांगितली की आपली जात ही जवाहर विद्याभवन आहे. आपली जात जवाहर विद्याभवन आहे. ह्या जवाहर विद्याभवननी लढायचं कसं हे आम्हाला शिकवलं. जवाहर विद्याभवन शाळेतनं देशमुख सरांना माहिती आहे की तेव्हा नवीनच हँडबॉलचा खेळ झाला होता आणि चेंबूर नाक्यावरती शाळा आहे महात्मा एज्युकेशनची, चेंबूरने इंग्लिश. ह्याची मुलं 2 वर्ष कंटिन्यू प्रॅक्टिस करत होती त्या खेळाची. आणि इंटर स्कूल कॉम्पिटिशनसाठी आपल्या शाळेची टीम दिली. आता आयत्या वेळेला कोणाला पाठवायचं, तर आम्ही 10वीचे मुलं अभ्यास करत बसायचो. तर आमच्यावर विश्वास होता, शशी पाटील होता, मिलिंद होता, बाबासाहेब बनसोडे होता. हे आम्ही 10-15 मुलं होतो. सरांनी सांगितलं तुम्ही खेळाल का मॅच? बोललो हो सर, खेळू ना, का नाही. मग तुम्हाला प्रॅक्टिस. मग आपल्या अनेक शाखा होती, आता नारायणराव आचार्य विद्यानिकेतन नाव आहे, त्यांची आणि आमची मॅच घेतली. झाली मॅच, 1 दिवसाची प्रॅक्टिस. 2 वर्ष प्रॅक्टिस करणारी मुलं आणि त्याच्यासमोर आम्ही 2 दिवसाची प्रॅक्टिस करणारी जवाहर विद्याभवनची मुलं, आम्ही ती हँडबॉलची मॅच जिंकलो आणि इंटर स्कूलला जवाहर विद्याभवनला मेडल मिळालं. तशीच एक गोष्ट तुम्हाला सांगतो, पंत सरांच्यावरनं आठवण सांगतो. पंत सर आमचा कॅम्प घ्यायचे ॲथलेटिक्सचा. माझ्या 2 बहिणी, माझी एक चुलत बहीण वर्षा आणि माझी सख्खी बहीण चित्रा आणि मी, अशा आम्ही दररोज सकाळी उठायचो 7 वाजता. त्या आरसीएफच्या स्पोर्ट्स क्लबला आम्ही ॲथलेटिक्सच्या सगळे एक्सरसाइज वगैरे करायचो. आता हर्षलनी सांगितलं स्विमिंगचं, तेच आम्ही प्रॅक्टिस करायचो. त्याच इंटर कॉलेजच्या कॉम्पिटिशनला तिथे शेट्टी म्हणून एक मुलगा होता जो रेग्युलर प्रॅक्टिस करायचा. म्हणजे 800 मीटरच्या धावण्याच्या शर्यतीसाठी रेग्युलर प्रॅक्टिस करणारा मुलगा होता. आणि इंटर स्कूल कॉम्पिटिशनमध्ये त्या वर्षी आपल्याबरोबरचा विश्वास चव्हाण हा त्या फायनलला आलेला मुलगा, त्यांनी त्या दररोज प्रॅक्टिस करणाऱ्या मुलाला हरवलं. ही जी जिद्द आहे, ही लढाईची जिद्द आज जवाहर विद्याभवनने शिकवली. मी सामाजिक कार्य करताना मला एक गोष्टीचा खरोखरच मला माझ्यावर उपकार आहेत भांडारकर सरांचे. त्यांनी माझ्या मनामध्ये कुठेतरी सामाजिक कार्य करावं, समाजाची सेवा करावी याची एक म्हणजे मनात माझ्या उत्पन्न केली की तू काहीतरी कर, लोकांसाठी कर. म्हणून मी सामाजिक काम करायला लागलो. मला आनंद मिळतो. लोकांचं काम केल्यावरती लोकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो खरोखरीच बघण्यासारखा असतो. तुम्हाला मित्रांनो एक उदाहरण देणार आहे मी चेंबूरमधल्या एका शाळेचं, की जी शाळा त्या शाळेचे माजी विद्यार्थी चालवतात आणि आजही त्या शाळेच्या मराठी माध्यमाचा 100% रिझल्ट आहे. ते कुमुद विद्या मंदिर, आपल्या शाळेचे ट्रस्टी आहेत शरद पाटील सर, त्या सरांची ती शाळा आहे. असंच काहीतरी आपण आपल्या शाळेसाठी करावं एवढी माझी आपल्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांकडनं अपेक्षा आहे. शाळेने हाक दिलीच पाहिजे असं नाही, आपण स्वतःहूनही शाळेसाठी काहीतरी करावं. आज आपल्या शाळेचे बरेचसे विद्यार्थी हे मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक ह्याच्यात खूप पुढे आहेत.
परंतु ह्या मुलांना कुठेतरी एक शाबासकीची गरज आहे. ट्रस्टी सगळं करतातच, परंतु त्यांनी एकट्यानेच करावं असं नाही. उद्या जवाहर विद्याभवनचं नाव पेपरमध्ये आलं ना, माझं खरोखरीच आनंदाने ऊर भरून येतं. अशी मदत आपण आपल्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी करा.